आता आपण गोकृपा अमृतम करणार आहोत। इथले आपले कृषी सहाय्यक सुरेशजी गावित इथे आलेत। ते आता आपण 8 एप्रिलला गोपालभाई सुतारिया दापोली कृषी विद्यापीठामध्ये आले होते। गोकृपा अमृतम हे शेतकऱ्यांना किती उपयोगी आहे त्याच्याकरता आपल्या इथेही आपण एक 7-8 वर्ष वापरत होतो। आता त्याचा पुनश्च हरिओम करणार आहोत आणि ह्याचा पहिला प्रयोग आपण 2 गोष्टींमध्ये करणार आहोत। एक तर शेणखतामध्ये त्याला टाकणार आहोत म्हणजे कंपोस्टिंग करताना, आणि दुसरा उपयोग आपण केळी आणि सुपारीच्या बागेत करणार आहोत। हे जे आहे कल्चर गोकृपा अमृतमचं आत्ताच फक्त लावले, नाहीतर त्याला कल्चर असल्यामुळे त्याला भूक लागतं याला झाकणाला, म्हणजे मग ते त्याच्यामध्ये जीवाणू आहेत ना ते मेले नाही पाहिजेत। त्यामुळे हे 1 लिटर गोकृपा अमृतम आहे, हे 200 लिटरचा ड्रम आहे, त्याच्यामध्ये 2 लिटर ताक, ते आत्ता आपल्या देशी गाईचं आपल्याकडे असल्यामुळे डांगी गाईंचं ताक आहे, आणि काळा गूळ आहे की ज्याच्यामध्ये सल्फर नाही असा, तर ते ह्याच्यामध्ये टाकणार। आणि उन्हाळा असल्यामुळे 4-5 दिवसात ते द्रावण तयार होतं, आणि मग कल्चर म्हणून परत आपल्याला जेव्हा करायचं असेल तर 80% त्याच्यातलं वापरून परत 20% आपण त्याच्यातच ठेवणार, आणि मग परत ते वापरता येतं। म्हणजे परत आपण जे म्हटलं तसंच्या तसं 2 किलो गूळ आणि 2 किलो ताक असं टाकून ते परत ते कल्चर चालू राहतं। याच्यात गोकृपा अमृतम, ताक आणि गूळ टाकलेला आहे, आणि रोज एकदा तरी ते घड्याळाच्या काट्याच्या दिशेने एकदा हलवायचं, एक 4-5 वेळा हलवायचं, पण एकाच डायरेक्शननी, सकाळी एकदा संध्याकाळी असं हलवलं हवा खेळती राहावी किंवा त्यातलं माशांच्या याच्यामध्ये ऑक्सिजन जावा म्हणून जे करतात तीच प्रक्रिया ती याच्यामध्ये होते।